नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण बनवूया बटाटे वडे. पावसाळा सुरू झाला आहे, तर मग गरमागरम बटाटे वडे खाण्यात काही वेगळीच मजा येते, नाही का? चला आपण बनवूया. याकरता आपल्याला पाहिजे 1 kgच्या जवळपास मी बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहे. याला आपण छान सोलून घेऊ आणि याला मॅश करून घेऊया. आणि आता याला फोडणी टाकूया. याच्याकरता आपल्याला लागेल, मी अर्धा कपचं थोडं कमी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, पण ती पेस्ट एकदम अशी बारीक नाही करायची, थोडी तिला जाडसर ठेवायची. आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. याला छान आपण भाजून घेऊया. कढीपत्ता टाकून याला पण छान भाजून घेऊया. यामध्ये टाकूया आता हळद. हळद टाकल्यानंतर यात तीळ टाकलेली आहे, पांढरे जे तीळ असतात, बस तेच आहे. गरम मसाला मेजरमेंट मी स्क्रीनवर शो करते आहे. आमचूर पावडर, धणे आहे, धण्यांना मी क्रश करून टाकलेलं आहे. 3 चम्मचच्या जवळपास आपल्याला कश्मीरी लाल मिरचीचं पावडर टाकायचं आहे. यामध्ये ना आपण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, त्याच्यामुळे ना तिखट तर होईल, पण लाल मिरची टाकल्यामुळे ना त्यामध्ये रंग अतिशय सुरेख येईल. आणि कश्मीरी लाल मिरचीचा कसा तिखट नसतो, पण रंग फार सुरेख देतो. मी आणखी यात थोडा गरम मसाला ॲड केला होता. आणि आता हे जे मॅश केलेले बटाटे आहे ते यामध्ये छान मिक्स करून घेऊ. एकजीव सगळा मसाला आपण एकजीव करून घेऊया. मला यात थोडा अजून गरम मसालाची गरज वाटली आहे म्हणून टाकते. वरून मी थोडी कस्तुरी मेथी टाकली आहे आणि हिरवागार सांबार. आता याला छान आपण मिक्स करून घेऊया आणि याचे छान गोळे तयार करून घेऊया. ज्या साईजचे आपल्याला बटाटे वडे बनवायचे आहे त्या साईजचे आपण यात गोळे करून घेऊया. या चटणीचा घमघमाट माझ्या संपूर्ण घरात पसरलेला आहे. अतिशय सुंदर चटणी झालेली आहे. याकरता आपण 3 ते 4 चम्मच बेसन घेऊया. आणि या बेसनमध्येच ना मी तांदळाचं पीठ पण मिक्स केलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि मीठ, आणि याला छान पाणी टाकून व्यवस्थित भिजवून घेऊया. पण हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट पण करायचं नाही. यात आता आपण टाकूया सोडा, बेकिंग सोडा, आणि याच्यावरती ना थोडं तेल टाकायचं. बेकिंग सोडा आणि तेल टाकल्यामुळे ना त्या बेसनमध्ये रिॲक्शन होऊन बेकिंग सोड्याचं, त्याच्यामुळे ना ते अतिशय हलकं होऊन जातं आणि क्रिस्पी पण होतं. चला यात आणखी एक नवीन ट्रिक सांगते आहे. हात भरवायची गरज नाही, डिरेक्टली चमच्यामध्ये असं पकडायचं आणि तेलामध्ये सोडायचं. त्याच्यामुळे ना आपल्याला आपले हात पण भाजायची भीती नसते आणि तेलामध्ये ना वडा सोडायला पण फार इझी जातं. आता या वड्यांना ना क्रिस्पी होईपर्यंत ना तळून घ्यायचं. या पावसाळ्यामध्ये ना असे गरमागरम वडे खाण्यात अतिशय मजा येते. ह्या वड्यांना तुम्ही कढीसोबत खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. ज्याच्यासोबत तुम्हाला आवडते तुम्ही त्याच्यासोबत हे वडे खाऊ शकता. बघा आता रेडी झालेले आहे बटाटे वडे. या इथवर लाल होईपर्यंत ते तळायचे. आणि याच्यासोबत खायला मी मिरच्या तळते आहे.
या मिरच्यांवर थोडं मीठ टाकून द्यायचं तळल्यानंतर. गरमागरम बटाटे वडे रेडी आहेत खाण्याकरिता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय बाय.